नमस्कार श्रोते हो. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आयनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमात आजची कथा आहे मित्रत्व. लेखक आहेत प्रमोद कुलकर्णी. तर सादर आहे कथा मित्रत्व. गजा सध्याकडे गेला. तो जाताना आपल्या नेहमीच्या पद्धतीने सायकलचा म्हणजेच रबरी धावा काठीनं ढकलत ढकलत गेला. सध्या पण बाहेर आला. त्यानंही रबरी धावा काठीनं ढकलत बाहेर आला. दोघंही रस्त्यावर खेळ खेळत जात होते. हा त्यांचा नित्यक्रम. दोघांची वय 10 वर्षाची होती. गावात त्यांना गजाभाऊ आणि सदूभाऊ म्हणत असत. कोणी कोणतंही काम सांगितलं की दोघंही तत्पर असत. गाव तसं लहान होतं. किंबहुना लोक वाट पाहत असत की ही जोडगोळी आली की कामाची जबाबदारी दोघांवर टाकायची. ते दोघंही कोणाला नाही म्हणत नसत. गजा व त्याची आई एका खोपटात राहत होते. आई कोणाकोणाच्या शेतात मोलमजुरी करून गुजराण करत होती, पण दोघेही खुश होते. सदाभाऊच्या वडिलांची बागायती जमीन होती. ते वेगवेगळ्या प्रकारे धान्य भाजीपाला पिकवत होते. त्यांची शेतात मोठी विहीर होती. विहिरीला मोटर होती. पाईपलाईनही टाकली. त्यांच्या शेतात कायम मजुरांचा राबता होता. घरही प्रशस्त होतं. सदूभाऊ एकुलता एक मुलगा होता. गाव छोटं असलं तरी बाजारपेठ होती. रविवारी आठवडा बाजार भरायचा. आठवडा बाजार म्हणजे त्या दिवशी आजूबाजूच्या गावातील लोक आपल्याकडे असलेला भाजीपाला, फळं, इतर धान्य घेऊन रस्त्यावर बसत असत. वरून एक तात्पुरतं ताडपत्री छप्पर असे. संध्याकाळी बराचसा माल विकून परत आपल्या गावी जात असत. एके दिवशी सदूभाऊला यायला जमलं नाही, म्हणून गजाभाऊ एकटाच धावा फिरवत फिरवत गावाबाहेर आला. त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो धावत तिथं गेला. त्याने मुलाला उचललं. त्याच्या अंगावर वस्त्र नव्हतं. त्यानं धावा झाडाखाली ठेवून दिला व मुलाला लगबगीने आपल्या घरी घेऊन आला. आई आलेली होती. तिच्या हातात मुलाला दिलं. आईनं विचारलं, तू कुठून मुलाला आणलं? गजा म्हणाला, तो एका झाडाखाली रडत होता, मी त्याला घरी आणलं. आई म्हणाली, चल आपण पोलीस पाटलाकडे जाऊ. ते दोघं पोलीस पाटलाकडे गेले व त्यांना लहान मुलाची हकीकत सांगितली. अर्थात पोलीस पाटील गजाच्या आई वत्सलाबाईंना ओळखत होता. म्हणाला, बाई तुम्ही सध्या तरी मुलाला तुमच्याकडे घेऊन जा. मी माहिती लिहिली आहे. कोणाचं असेल तर तुम्हाला बोलू. आम्ही तोपर्यंत चौकशी करतो. वत्सलाबाई आणि गजा घरी आले. परंतु मुलाला दुधाचं काय करायचं? त्यांनी वाटीत दूध घेतलं आणि कापसाच्या बोळ्यानं दूध त्याच्या तोंडात पाजत होते. तेवढ्यात एक शेजारची बाई आली. त्यांनी विचारलं, कोणाचं मूल आहे? गजानं सर्व सांगितलं. बाई म्हणाली, आज त्या मुलाला मी पाजते, कारण काही महिन्यांपूर्वी तिला मुलगी झाली होती. ते बाळ तिचं दूध पिऊन झोपी गेलं. ती बाई म्हणाली, जोपर्यंत आपल्याकडे हे बाळ आहे तोपर्यंत मी त्याला अंगावरील दूध पाजेन. मुलाचं नाव आपण कृष्णा ठेवूया. गजा परिस्थितीमुळे जास्त शिकू शकला नाही. कसा बसा 10वी SSC पर्यंत पोचला, परंतु परीक्षा दिली नाही. इथं कृष्णा पण आता मोठा 5 वर्षाचा झाला होता. त्याच्या आईवडिलांचा पत्ता लागला नाही. सदूभाऊ SSC पास होऊन आपल्या वडिलांची शेती भोगू लागला. त्यानं नवनवीन प्रयोग शेतीत केले. त्यात त्याला यश आलं. गजा आईला म्हणाला, मी शहरात जाऊन माझं नशीब आजमावतो. गावातील पाटील त्याला एका शहरातील मित्राचा पत्ता देतात व मित्राला चिठ्ठी लिहून गजाला मदत करायला सांगतात. गजा सर्वांचा निरोप घेऊन शहरात गेला. तो पाटील यांचा मित्र शिंदे यांना भेटला. ते म्हणाले, मी उद्या एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. तिथं तुझी राहण्याची जेवण्याची सर्व सोय होईल. तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी शिंदे गजाला घेऊन शिवशंभो या हॉटेलमध्ये आले. त्याचा मालक शिंदेंचा मित्र होता. त्या हॉटेलमध्ये राहण्याची व जेवणाची सोय होती. थोडक्यात ते लॉजिंग आणि बोर्डिंग होतं. मालकांनी हॉटेलच्या काउंटरवर बसलेल्या मॅनेजरला बोलावलं आणि सांगितलं, त्याला योग्य ते काम दे. त्याला सुरुवातीला हॉटेल झाडणं, टेबल व्यवस्थित लावणं, गिराईक आलं की पाणी देणं इत्यादी कामं करावी लागत होती. पगार तसा बरा होता.
तो दरमहा पगार घेऊन आईजवळ देत असे. त्याचा इतर काही खर्च नव्हता. हळूहळू त्याच्या लॉजिंगमध्ये बाहेरगावचे लोक येत होते. त्यांची सरबराई करण्यात व सर्व कामात तरबेज झाला. कधी कधी शेफला मदत करत होता. त्यामुळे पदार्थ कसे बनवतात ते त्याला कळलं. अशी 8 वर्ष झाली. मधल्या काळात गावात भाड्याची जागा घेऊन आईला आणि कृष्णालाही आणलं. त्याची शाळेची सोय लावली. मालक त्याच्यावर खुश होते, कारण तो गोड बोलून इतरांकडून काम करून घेत असे. नेहमी त्यांच्याकडे हॉटेलमध्ये एक सद्गृहस्थ येत होते. त्यांनी बघितलं, मुलगा चुणचुणीत आहे, आपल्याला पाहिजे तसा आहे. त्यांनी त्याला जवळ बोलवलं आणि विचारलं, माझ्याबरोबर काम करशील का? तो म्हणाला, उद्या मला सुट्टी आहे, तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटतो. आता तो तब्येतीनं सुदृढ झाला होता आणि बऱ्यापैकी उंची होती. त्यामुळे हँडसम वाटत होता. त्या गृहस्थाचं नाव समीर सरंजामे होतं. दुसऱ्या दिवशी गजाभाऊ शिर्के सरंजामे यांच्या ऑफिसमध्ये आला. सर म्हणाले, बैस. त्याला चहा मागवला आणि त्याला विचारलं, मी मोठ्या हायवेवर एक मोठं हॉटेल बांधत आहे. साधारणतः राहण्यासाठी पॉश रुबाबदार 50 रूम करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे खाली रेस्टॉरंट असेल. पुढे पार्किंगला पण जागा असेल. काम जवळजवळ 90% पूर्ण झालंय. माझी अशी इच्छा आहे की ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण हॉटेल तू बघावंस. तुला जो स्टाफ लागेल तो निवडून घे. तुला जी मदत लागेल ती माझे मदतनीस करते. त्या हॉटेल शेजारीच एक छोटा बंगलो बांधणार आहे. तिथं तुझी राहण्याची सोय होईल. तू तयार असशील तर आजपासूनच कामावर जॉईन हो. तो हो म्हणाला. तो फक्त म्हणाला, मी जुन्या मालकांना सांगून येतो. ते म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तू साईटवर देखभाल करत जा. तो हो म्हणाला. 2-3 महिन्यात हॉटेल पूर्ण तयार झालं. नवीन स्टाफ सज्ज झाला. हॉटेलचं उद्घाटन फार जोरकस झालं. कार्यक्रमाला गजाभाऊ कृष्णाला आणि आईला घेऊन आला होता. त्यानं आईची ओळख सरांशी करून दिली. सरांनी सांगितलं, तुमचा मुलगा हुशार आहे. तो हे हॉटेल योग्य पद्धतीने सांभाळेल. उद्घाटनाला प्रसिद्ध लोक आली होती. कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. दुसऱ्या दिवशी सरंजामे आणि गजाभाऊ यांची मीटिंग झाली. स्टाफ कसा आणि कोणता निवडायचा हे ठरवलं. त्याचप्रमाणे 2 हॉटेल मॅनेजमेंट केलेले उमेदवार निवडण्यात आले. रेस्टॉरंट आणि राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी योग्य तो स्टाफ ठेवण्यात आला. 2 हॉटेल मॅनेजमेंट उमेदवार गजाभाऊच्या अंडर काम करतील. त्यातला एक संपूर्ण बिल्डिंग, एसी अरेंजमेंट, लिफ्ट अरेंजमेंट, स्विमिंग टँक, त्याचप्रमाणे प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियन यासाठी वेगळा स्टाफ घेतला. हे सर्व देखभाल एक हॉटेल मॅनेजमेंट उमेदवार होता त्याला देण्यात आलं. दुसरा जो होता त्याला संपूर्ण रेस्टॉरंट, भटारखाना आणि तिथला स्टाफ याची देखभाल करण्यास सांगितलं. सर्व स्टाफ मेंबरना त्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात आली. त्याशिवाय भरपूर पगार देण्यात आले. हॉटेल हायवेवर असल्यामुळं येता जाता काही जण तिथे राहावयास येऊ शकत होते. पुढील आठवड्यापासून नियमितपणे हॉटेल चालू झालं. त्याचप्रमाणे गजाभाऊसाठी बनवलेला बंगला पण रेडी झाला. त्या बंगल्यात 4 व्हीलर गाडीसाठी पोर्च बनवण्यात आला. पाणी भरपूर होतं, त्यामुळे बाग बगीचा उत्तम दिसत होता. गजाभाऊ, त्याची आई आणि कृष्णा हे सर्वजण मुहूर्त पाहून गणेश पूजन करून बंगल्यात राहावयास आले. त्याआधी बंगला पूर्णपणे सजवला होता. सरंजामे, गजाभाऊ आणि त्याचे 2 असिस्टंट मॅनेजर यांची मीटिंग झाली. सरंजामे म्हणाले, तुम्ही सर्वांनी मिळून हे हॉटेल चालवायचं आहे. दर महिना 4घांची मीटिंग व्हायची. विचारांची देवाणघेवाण व्हायची. अकाउंट्स आणि फायनल अथॉरिटी हे गजाभाऊकडे होतं. असेच काही महिने गेले. कृष्णा एसएससी झाला. गजाभाऊंनी त्याला हॉटेल मॅनेजमेंटसाठी मोठ्या शहरात पाठवलं. आईनं गजाभाऊच्या मागे लग्नाचा लकडा लावला ही गोष्ट साहेबांना कळली. ते घरी आले आणि गजाननच्या आईला म्हणाले, माझ्या दूरच्या नात्यातली एक मुलगी आहे, हुशार आहे, शिकलेली आहे. बघा, विचार करा, तिला मी इथं बोलावतो. आई हो म्हणाली. एके दिवशी साहेब ती मुलगी आणि तिचे आई वडील यांना घेऊन गजाभाऊंच्या घरी आले. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न ठरलं. साहेब म्हणाले, आपण जोरात लग्न करूयात. पण गजाभाऊची आई म्हणाली, तसं नको, कारण आमचे कोणीच नातेवाईक नाहीयेत, त्यामुळे आपण साधेपणानंच लग्न करूयात. एके दिवशी दोघांचं लग्न होतं आणि दोघांचा संसार सुरू झाला.
लग्नाला गावातील काही प्रतिष्ठित मंडळी आली होती, परंतु सदूभाऊंना यायला मिळालं नाही. सरंजामे साहेबांनी या लग्नात बरीच मदत केल्यामुळं गजाभाऊच्या आईला कृतकृत्य वाटलं. हॉटेलला 5 स्टारचा दर्जा मिळाला. जेवढे लोक हॉटेलमध्ये राहत होते ते जातेवेळी काउंटरवर आपला रिमार्क घेऊन जात होते. ते म्हणत होते, इथली सुव्यवस्था उत्तम आहे. आम्हाला मुंबईतील इतर 5 स्टार हॉटेलची आठवण होते. मध्ये बराच काळ गेला. कृष्णा मॅनेजमेंट करून परत घरी आला आणि तो गजाभाऊला हॉटेलमध्ये मदत करायला लागला. सरंजामे साहेब वयोवृद्ध झाले. त्यांनी मृत्यूपत्र बनवलं. संपूर्ण हॉटेल आणि गजाभाऊंचा राहता बंगला गजाभाऊंच्या नावावर करण्यात आला. त्यांची मुलगी अमेरिकेला राहत होती. तिला बाकीची इस्टेट देण्यात आली. साहेब गेल्यावर त्यांची मुलगी भारतात येऊन गजाभाऊंना भेटून गेली. तिने मृत्यूपत्राची प्रत गजाभाऊंना दिली. लग्नानंतर काही वर्षातच त्याला मुलगी झाली. मुलीचं नाव वर्षा ठेवण्यात आलं. इकडं सदाभाऊंचं पण लग्न झालं. त्यांना एक मुलगा झाला. मुलाचं नाव विकास ठेवण्यात आलं. मधल्या 20 वर्षांच्या काळात विकासनं शेतकी आणि बागायती याच्यावर बराच रिसर्च केला आणि त्यांनी नवीन नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. त्यामुळे घरच्या उत्पन्नात पण भर पडली. वडिलांना ही योजना आवडली. गजाभाऊची मुलगी वर्षा MBBS झाली. वडिलांनी एक मोठं हॉस्पिटल बांधून दिलं आणि ती हॉस्पिटल बघायला लागली. एके दिवशी एका गावातून रात्री इमर्जन्सी केस आली. वर्षा ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेली. त्या पेशंटला डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तो पेशंट विकास होता. विकास हा सदूभाऊंचा मुलगा. विकासला त्याचे मित्र हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्याचं पोट दुखू लागलं होतं. उलट्या सुरू झाल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर एक्सरे काढल्यावर कळलं की अपेंडिक्स वाढलाय. त्याचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर वर्षानं गावातील निष्णात डॉक्टरला पाचारण केलं. दोघांनी मिळून रात्रीच ऑपरेशन केलं. ऑपरेशन चांगलं झालं. त्यातल्या एका मित्रानं सदूभाऊंना फोन करून ऑपरेशन ठीक झालं म्हणून सांगितलं. रात्रपाळीला एक डॉक्टर आणि 2-3 नर्सेस होत्या. डॉक्टर वर्षा घरी गेल्या. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं, तुमचे मित्र सदूभाऊ यांचे चिरंजीव विकास याचं माझ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं. तो आता ठीक आहे. वडील म्हणाले, सदा उद्या येणार आहे का? मुलगी म्हणाली, त्यांना कळवलं, ते कदाचित येतील. वडील म्हणाले, ते आले की मला कळव. दुसऱ्या दिवशी लवकरच डॉक्टर वर्षा हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यांनी विकासला चेक केलं. BP वगैरे ओके होतं. थोड्या वेळातच सदाभाऊ आणि त्यांची बायको हॉस्पिटलमध्ये आले. ते आल्या आल्या वर्षा दोघांच्याही पाया पडली. सदूभाऊ म्हणाले, तू कोण ग? वर्षा म्हणाली, तुमचे मित्र गजाभाऊ यांची मी कन्या. मी डॉक्टर आहे आणि हे माझं हॉस्पिटल आहे. सदाभाऊ विकासला भेटले. त्याची चौकशी केली. विकासच्या आईनं काही फळं आणि शहाळी बाजूच्या टेबलावर ठेवली. त्यांनी वर्षाला विचारलं, याला कधी डिस्चार्ज देणार? तेव्हा ती म्हणाली, 3-4 दिवसात त्यांना डिस्चार्ज देऊ. सदाभाऊ म्हणाले, मी गाडी पाठवून देतो, तू पण त्याच्या संगती ये. वर्षा म्हणाली, मी माझ्या गाडीनं त्यांना घेऊन येईन. सदाभाऊ म्हणाले, मला गजाभाऊला फोन लावून दे. वर्षानं त्यांना फोन लावून दिला. दोघांचं बोलणं झालं. गजाभाऊ म्हणाले, जाता जाता घरी येऊन जा. सदाभाऊ हो म्हणाले. थोड्या वेळानं विकासचे आईवडील वर्षाच्या आईवडिलांना भेटायला गेले. गेल्या गेल्या विकासची आई वर्षाच्या आईवडिलांना म्हणाली, मला तुमची मुलगी सून म्हणून पाहिजे. वर्षाचे वडील म्हणाले, आमची काही हरकत नाही. त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं की झालं. सदाभाऊ म्हणाले, तुझी मुलगी वर्षा म्हणाली, मीच माझ्या गाडीनं विकासला 2-3 दिवसात घरी घेऊन येईन. ते पुढे म्हणाले, तुम्ही दोघे पण त्यांच्याबरोबर आलात तर बरं होईल. म्हणजे आपण लग्नाच्या पुढील गोष्टी करूया. वर्षाच्या आईवडिलांनी हो म्हटलं. 2-3 दिवसांनी सर्वजण विकासच्या घरी गेले. विकासला विश्रांती घेण्यास सांगितलं. विकास आणि वर्षाला लग्नासंबंधी सांगितलं आणि त्या दोघांना त्या बाबतीत एकमेकांबरोबर वेळ घालवून चर्चा करण्यास सांगितलं. संध्याकाळपर्यंत लग्नाचं फायनल झालं. चट मंगनी पट ब्याह, सदाभाऊ म्हणाले. गुरुजींना बोलवून उद्याच लग्नाची तारीख काढून ठेवतो. त्याचप्रमाणे तुम्हाला कळवतो. सदाभाऊ आपला मित्र गजाभाऊला म्हणाला, 15 दिवसाच्या आत मुहूर्त आहे. दोन्हीकडून लग्नाची तयारी सुरू झाली. 15 दिवस हॉटेलमध्ये कोणालाही राहण्यासाठी दिलं नाही. हॉटेलमध्येच उत्तम प्रकारे लग्न झालं.
दोन्ही बाजूंकडची भरपूर माणसं लग्नाला आली होती. सर्वांनी उत्तम आशीर्वाद दिले. राजाभाऊंची एकुलती एक कन्या वर्षा आता तिच्या सासरी गेली. सदाभाऊ म्हणाले, "तू गावातच एक दवाखाना चालू कर आणि हॉस्पिटल भाडेपद्धतीवर देऊन टाक." वर्षाने तसंच केलं. इकडे काही वर्षांपूर्वी कृष्णाचं लग्न होऊन कृष्णा मुंबईला राहिला होता. तो आता प्रवासी बोटीवर शेफ म्हणून जातो. कधीतरी वर्षांनी दोघे नवरा बायको आणि त्यांचा छोटा मुलगा इकडे गजाभाऊ आणि त्यांच्या मातोश्रींना भेटावयास येत होते. गजाभाऊंना पण दगदग सहन होत नव्हती. त्यामुळं त्यानं मुंबईच्या एका 5 स्टार हॉटेलला आपलं हॉटेल भाडेपद्धतीवर दिलं. एके दिवशी सदाभाऊकडची सर्व फॅमिली गजाभाऊंच्या घरी आले होते. सबंध दिवस गप्पा गोष्टी आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्याचवेळी सदाभाऊचं लक्ष बाहेरच्या खुंटीकडे गेलं. त्या खुंटीला धावा होता. सदाभाऊ म्हणाला, "अजून तू जतन करून ठेवलास वाटतं." गजाभाऊ म्हणाला, "हो, आता आपली नातवंड खेळतील." असेच सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात पुढील आयुष्य आनंदात जगत होते.